मनोहर पाटील साहेब इथे उपस्थित आहे। साहेब या, आपलं देखील स्वागत आहे, कारण वेळात वेळ काढून आपण इथे उपस्थित झालात त्याबद्दल मनोहर पाटील यांचा आपण सन्मान करतोय। खांदेश्वर खांदेश्वर पोलीस स्टेशनचे सन्माननीय मनोहर पाटील साहेब उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान आपण करतोय। तसेच आमचे गोविंद जाधव पिंपरीचे यांचं इथे आगमन झालेलं आहे। विजय जाधव आलेले आहेत, त्यांचं देखील स्वागत आहे। आमचे शांताराम जाधव आले असतील तर या, आपलं देखील स्वागत आहे ओवे कॅम्पचे। मनोहर पाटील साहेब धन्यवाद, आपण आलात, या स्पर्धेसाठी उपस्थिती दाखवली त्याबद्दल तुमचा आभार। तसेच रमण म्हात्रे साहेब इथे उपस्थित आहेत, तर रमण म्हात्रे साहेबांना विनंती करेन की साहेब या, आपण आपला देखील शुभ सन्मान इथे केला जाईल। पिसारवेचे हा, आमचे ओवे कॅम्पचे अरविंद जाधव इथे आलेले आहेत बघा। अरविंद जाधव या, आपण व्यासपीठावरती। त्यांच्या मनामध्ये देखील नेहमीच स्पर्धा ठेवण्यासाठी तत्परता आहे, तर अरविंद या, स्वागत आहे आपलं देखील। तर गोविंद जाधव यांना विनंती करेन की आपण आपला देखील शुभ सन्मान इथे स्वीकारायचा आहे। तसेच अविनाश मोकल उपसरपंच साई गावचे अविनाशजी मोकल साहेब या। गोविंद जाधव यांचा देखील इथे शुभ सन्मान। कोयना क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आहेत आणि नेहमीच कोयना क्रिकेटसाठी चांगलं योगदान राहिलंय गोविंद जाधव यांचं, तर त्यांचा शुभ सन्मान इथे होतोय। मॅच अतिशय चांगला आहे, परंतु आलेल्या पाहुण्यांचं देखील यथोचित मान सन्मान करणं हे या स्पर्धेच्या आयोजकांच्या वतीने आद्य कर्तव्य आहे। तर इथे अविनाश शेट मोकल साईगावचे उपसरपंच आहेत, त्यांचा आपण इथे सन्मान करतोय। अविनाश शेट मोकल, यस विकास केनी आपण देखील सन्मानामध्ये जायचं आहे। अविनाश मोकल यांचा इथे शुभ सन्मान होतोय या व्यासपीठावरती। रमेश मोकल आणि हरिचंद्र गावण यांना देखील विनंती असेल की यावं आपण, साईगावचे मान्यवर आहेत रमेशजी मोकल आणि हरिचंद्र गावण, आपण देखील या, आपला देखील शुभ सन्मान इथे केला जाईल। रमेश मोकल यांचा हा सन्मान होतोय, धन्यवाद। त्याचबरोबर हरिचंद्र गावण यांचा शुभ सन्मान इथे केला जातोय। त्याचबरोबर विजय जाधव यांना विनंती असेल की आपण देखील यावं, आपला देखील शुभ सन्मान इथे केला जाईल। कोयना क्रिकेट असोसिएशनच्या खूप मोठं योगदान आहे या व्यक्तिमत्वांचं आणि खूप मोठ्या स्पर्धा देखील होतात। आताच प्रीमियर लीग, कोयना प्रीमियर लीग आपण पाहिली, अजय भातोसे खूप चांगल्या फॉर्म मध्ये होता, तर विजय जाधव यांचा हा सन्मान होतोय। यस धन्यवाद, तर थँक्यू। अरविंद जाधव यांचा देखील इथे आगमन झालेलं आहे, स्वागत आहे आपलं देखील। तर नितीन केनी यांचा आज वाढदिवस आहे आणि तो वाढदिवस आपण या षटकानंतर इथे सेलिब्रेशन करणार आहोत। तर तत्पूर्वी आपण बोलूया कॉमेडी बॉक्समध्ये ओमकार शेट्टे यांचा आवाज ऐकूया। थँक्यू, थँक्यू सो मच आदरणीय संदीपजी पाटील सर। आणि पहिल्या इनिंगमध्ये आवाज आपण ऐकत होतात, रायगडचा एक बुलंद आवाज मच्छिंद्र पाटील सरांचा। का बॅटिंग सुरू आहे, मैदानावरती मॅच रंगती आहे। एका बाजूला केदारनाथ ओवे कॅम्प आणि त्यांच्या विरुद्ध फाईट बॅक मैदानावरती करतोय,
तो म्हणजे संघ तुम्ही पाहताय गुरुदत्त चेरादेव सागाव डीजे. मित्र आवाज वाढव, तुला आईची शपथ आहे. पहिलं षटक अगदी धावा स्कोर कार्ड वरती ऍड झाला, त्या म्हणजे 20. आणि त्यामध्ये अजून एक शॉट ऑफ दी डे, शॉट ऑफ दी टुर्नामेंट. बॉल चाललाय स्वीप कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. नाम सुना होगा किरताब, आपने देखा होगा. गुडलेन स्पॉट वरती पडला, बॅकफूटला गेले, ऑन द टॉस स्लॅश केलं, कवच बाउंड्री लाईनच्या बाहेर. अजय भादोसे स्पेशल षटकार षटकार षटकार. लगातार 2 बॉल 2 षटकार जर इथे मारतोय अरविंद जाधव यांच्याकडनं. अजयसाठी 1000. लाईन चेक केली जाईल, अंपायर आपल्याकडे टर्न करतात. वाईट बॉलचा इशारा या ठिकाणी येईल. मॅच सुरू झाली ना, सेकंड बाउंड्री इतकी आवडली होती की असं वाटत होतं कधीच एकदा मायक्रोफोन हातामध्ये येते आणि कौतुक करायला मिळेल संजय भातोसेचं. ते सगळं विसरून जावं आणि क्षणात अजय भातोसेच्या षटकाराच्या प्रेमात पडावं, असं एक क्वालिटी 6 मैदानावरती आलाय. क्रिकेट क्षणाक्षणात बदलतं. किस्मत किस्मत की बात है, आज धूप तो कल बरसात. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज तयार. रोहित भोईर हा गेम चेंजर आहे, विकेट काढू शकतो इथनं. सॉफ्ट हँडनं सन्मान दिला, विकेट टेकर हा बॉल होता. पडल्यानंतर सरळ आला होतात लाईक बिफोर विकेट, किंवा कदाचित जर थोडीशी चिडकाड झाली असती तर आउटसाइड एज बनत होती. रोहित भोईर अगदी मैदानावरती बॉलिंग ट्रॅक वरती. षटक तर महागडं सुरुवातीला राहिलाय, कारण पहिल्या 2 बॉल मध्ये रन्स मैदानावरती 11-31. एक ड्रीम स्टार्ट मिळालाय. फुल टॉस फुल टोल वसूल केलाय. 1 बाउन्स चाललाय बॉल मिड ऑफला बीट करून लॉंग ऑफला पहिल्या टप्प्यावरती 4. मध्ये देखील अशाच काही हायलाइट्स तुम्हाला पाहायला मिळतील. सागाव देखील चेस मास्टर टीम आहे, त्यामुळे हा सामना खतरनाक रंगेल. पाहत राहा, ऐकत राहा. गावदेवी चषक धरणा. राऊंड विकेट स्लो 1 कमी गतीने टाकला. सिंगलचा कॉल, एक सिंगल कंप्लीट केली जाईल. अंडरस्टँडिंग दोन्ही बॅटर्स मध्ये चांगली आहे. दोन्ही बंधू राजत, बडे मिया तो बडे मिया, छोडे मिया सुभालनला आणि संजय आणि मैदानावरती बॅटिंग करतोय अजय. 2 षटकार 1 चौकार 2 डबल. 20 वरती बॅटिंग करतोय संजय भातोसे, सजल भातोसे आणि अजय भातोसे बॅटिंग करतोय. मागच्या 5 बॉल मध्ये 2 चौकार 1 षटकार, वैयक्तिक आलेत 15. पॉवर प्ले मधील अंतिम बॉल. राऊंड विकेट बॅक ऑफ दी हँड पडल्यानंतर लेग कट, हलकस अपील अपील आणि नॉट आउटचा इशारा अंपायरच्या माध्यमातून. अरविंद जाधव यांच्या माध्यमातून या क्रिकेट स्पर्धेसाठी एक आर्थिक डोनेशन या ठिकाणी आला, त्यांचं विशेष आभार. अशाच काही दानशूर दात्यांमुळे ही स्पर्धा यशाच्या उंच शिखरावरती जाऊन पोहोचत असते. आपलं देखील स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. 2 षटकं मैदानावरती संपली आहेत. टीमची टोटल धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी 36 धावा. 2 मिनिटं आपल्याला गेम थांबवायचा. केक कटिंग सेरेमनी या ठिकाणी पूर्ण केली जाते आणि 2 मिनिटांनंतर आपण मॅच ऑन करू. कदाचित सागाव इथनं म्हणाल आपल्याला अच्छा मोमेंटम शिफ्ट होगा, थोडीशी चर्चा करायला वेळ मिळेल सागाव टीमला. या डीजे एक बर्थडे सॉन्ग रेडी ठेवा. नितीन दादा केणी या स्पर्धेचे आयोजक, त्यांचा आज वाढदिवस, त्यांचा मित्र परिवार या ठिकाणी उपस्थित झालाय. थोडाच वेळात आपण करतोय या ठिकाणी वाढदिवस साजरा. एक दिलदार व्यक्तिमत्वाचा, लाखो की बस्ती में एक दिलदार हस्ती नितीन दादा केणी, त्यांचा वाढदिवस या ठिकाणी साजरा केला जाईल. चेहऱ्यावरती भावाच्या स्माईल आहे. काल आपल्या 2 टीम हरल्यात, अजून 4 हरल्या तरी चालतील, स्माईल गायब नाही झाली पाहिजे. तर व्यासपीठावरती आदरणीय आपण पाहताय घोडगावचं एक तेजस्वी असं व्यक्तिमत्व
दादा आपल्या सोबत आणि दादांच्या माध्यमातून नेहमीच एक खंडर असं समर्थन दिलं जातं. अगदी पाठीवरती हात ठेवून नितेश दादा नेहमी सांगत असतो फक्त लढ म्हणा आणि एक जीवलग मित्र आणि घोटची स्पर्धा का आयोजन होतं. आणि नेहमीच अथर्व एंटरप्राइजेस असेल, शिवा गोंधी असतील, अगदी दादा असेल, सगळ्यांच्या माध्यमातून एक भव्य दिव्य स्पर्धा आपण सातत्यानं घोटच्या मैदानावरती पाहता. आणि या बर्थडेला आपण या ठिकाणी अभिष्ट चिंतनाला सुरुवात करूयात आणि रिक्वेस्टेड डीजे मास्टर्सला साल भर में सबसे प्यारा होता है एक दिन, 100 दुआएं थँक्यू डीजे. एक जरा बार लावायला पाहिजे बरोबर. डीजे थँक्यू. हा थँक्यू. आला केक कापलाय. नाही नाद केलाय पण वाया नाही केला. डीजे देखील इतका हरवला होता, त्याला माहिती आहे जर सॉन्ग प्ले करत राहिलो तर केक थोडा लेट संपेल आणि माझ्यापर्यंत पोहोचेल. 2 षटकामध्ये रन्स आहेत. स्कोरकार्डवरती 36. नितीन दादा केणी म्हणजे ते नाव. आज दादांनी काय कमवलं मागच्या 2 रात्रीमध्ये आपण पाहिलं असेल. आज नितेश दादा आपल्या सोबत आणि नितीन दादा केणीबद्दल म्हणायचं झालं तर भाई फक्त आज इतकंच, ना मैं गिरा ना मेरे उम्मीद के मीनार गिरा, ना मैं गिरा ना मेरे उम्मीद के मीनार गिरे, मुझे गिराना में कई लोग हजारों बार गिरा. विश माने माने हॅपी रिटर्न्स ऑफ द डे, कीप ग्रोइंग अँड कीप शायनिंग. आई एकवीरचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहो. बाप्पा ब्लेस यू ब्रो. 2 ओव्हर 36. बॉल तयार आहे बॉलिंग ट्रॅकवर. टप्पा पडला, फिरला बॉल बॉलिंग ट्रॅक वर द्यायला अवधूत. सध्याच्या घडीला डोंबिवलीचं क्रिकेट आपल्या फिरकीनं अवधूतनं सातत्यानं गाजवलं. मिलिंद असतील, अमर असतील, हे सगळे लेजंडरी बॉल असतात टीमचे. बट सध्याच्या घडीला अवधूत ज्या अनुषंगानं बॉलिंग करतोय ती देखील तितकीच लाजवाब. एक कॅश प्राइज झालाय सलगच्या 3 विकेटसाठी देवांशी हरीश मात्रे सागाव यांच्या माध्यमातून तब्बल 8,000 रुपयाचं. कोणत्याही गोलंदाजानं या ठिकाणी ती हॅट्रिक घेतली तर हे पारितोषिक या ठिकाणी दिलं जाईल. मिलिंद दादा असतील, रामदादा असतील, सचिन दादा असेल, हे सगळं लेजंडरी पिल्लं असत सागावच्या क्रिकेटच्या. आणि सलग 3 षटकारांसाठी अरविंद दादा जाधव यांच्याकडनं 2,000 रुपयाचं पारितोषिक आहे. कॅश प्राइज ऑन, शेअर मार्केट ऑन, मॅच ऑन, मैदानावरती ओव्हर कॅम, त्यांच्या विरुद्ध इन ऍक्शन टीम गुरुदत्त सागाव. शफल झाले ऑन साइडला, भीर काऊन दिलाय. मंजिल को भुला कर अजय भातों से जिया तो क्या जिया, अगर तुझ में दम है तो उससे पाकर दिखा. लिख दे खून से अपनी कामयाबी की कहानी और बोल उस किस्मत से दम है तो अजय भातों से का नाम मिटा कर दिखा. फटका आवडला असेल तर एकदा टाळ्या नक्की व्हायला हव्या. मस्त 360 अजय भातों से ऑन फायर. केली तयारी, गावदेवी चषक लयच भारी. अरे नितीन केनी नितेश पाटलाने धुराही घेतली खांद्यावर. थँक्यू डीजे. अजून 2 सलग आले तर नितेश शेठ पाटील यांच्याकडनं देखील 2,000 रुपयाचं पारितोषिक आहे. बॉल तयार, धावफलकावरती आहेत 42. इथे देखील फटका बैठक
सडक पे कडक मिड विकेटच्या बाहेर अजय भादोसे षटकार लगावला सलगचा दुसरा. थँक्यू टीचर, थँक्यू सो मच निदेश दादा आणि पूर्ण मित्र परिवार. आपण आलात आणि या स्पर्धेसाठी आपला अमूल्य वेळ दिलात त्याबद्दल दादा आपला विशेष आभार. लवकरच गुडगावची मानाची स्पर्धा येते, तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. स्कोर कार्ड वरती नजर एक टाकूयात. धावा झालेत 48. नेक्स्ट मॅच इनिंग ब्रेक मध्ये केला जाईल टॉस. पुढचा सामना नावडा आणि त्यांना पाहायला मिळेल फाईट करताना टीम घरकुल. एका बाजूला प्रशांत खानावकर, अजय दर्या कोळी अशा दिग्गज लेजंड्स ज्या गावाच्या क्रिकेटना रायगड टेनिस बॉल क्रिकेटला दिलं. रायगडचं क्रिकेट मला आजही एक मॅच नेहमी आठवतं, जी ते सध्या आपण तौजा फेस 1 वगैरे हा सगळा परिसर पाहतो त्याच विभागामध्ये रंगली. नावडा विरुद्ध धानसर. महेंद्र दादाचं नाव प्रत्येकाला माहिती आहे, एक षटकारांचा बेताज बादशाह म्हणून त्याची ओळख आहे. पहिल्या इनिंग मध्ये त्यानं केलेली बॅटिंग, त्यानंतर त्याचं प्रत्युत्तर देताना प्रशांत खानावकरनं मारलेले ते षटकार, आणि तेव्हा पहिल्यांदा पाहिला मी प्रशांत खानावकरला. नाव भरपूर ऐकलं होतं, रॉयल कलंबुळी अशा मोठ्या मोठ्या टीमचा तो रॉयल राजा होता. बट त्यावेळी चेस करताना एका इनिंगमध्ये 9 षटकार त्यानं मारले होते आणि त्यानंतर स्वतः फॅन झालो प्रशांत खानावकरच्या बॅटिंगचा. आज त्याच गावाला बिलॉंग करणारी टीम नावडा इन ॲक्शन आपल्याला पाहायला मिळेल. त्यांना फाईट करलं मैदानावरती टीम घरकुल. वेलकम दोन्ही टीमचं गावदेवी चषक धरण्यात. अजून एक मोठा फटका आला, बॉल आला सरळ फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. इम्प्रोवाइज बॉटिंग मैदानामध्ये सुरू आहे आणि पहिल्याच टप्प्यावरती बॉल मैदानाच्या बाहेर गेलाय आणि हा आलाय त्या ठिकाणी चौकार. 48 धावा होत्या, 4 ऍड झालेत, अर्धशतकीय भागीदारी झाली. एकदा जोरदार टाळ्या होत्या अजय भातोसे आणि फलंदाज सजल भातोसेसाठी. 64 रनची पार्टनरशिप ऑलरेडी आपण पाहिली आहे. हेमंत म्हात्रे, रवी म्हात्रे आणि त्यांनी बनवली ती गौरीपाडाच्या माध्यमातून उसाटणेच्या विरुद्ध. मोठं टार्गेट होतं, हारला तरी हरकत नाहीये. गौरीपाडा लढला कसं याची चर्चा करण्यास उसाटणे क्रिकेटला त्यांनी भाग पाडलं. बॉटम लाईन मध्ये एन उसाटणेनं मॅच जिंकली. शेवटचं षटक मेडन आलं, त्याबद्दल अभिनंदन करू गोलंदाज अनिल ढोपरी संघनायकांचं. आणि आज अनेक साऱ्या टीम्स उलटफेर करताना पाहायला मिळतील गावदेवी चषक. बॅकफुटला जाऊन जागा बनवली, रूम क्रिएट केला, बनवली रूम, त्यानंतर मचवली धूम आणि अजय भातोसेनं मारला एक्स्ट्रा कव्हरला षटकार. टॉस बॉक्स मध्ये मी का म्हणालो की ह्या टीमनं अजून मोठ्या लेवलचं क्रिकेट खेळायला हवं, त्याचं रिझन हे ह्या टीम कडे क्वालिटी आहे. ही बॅक साइड विथ द बॉल विथ द बॅट, या टीम कडे एक वेगळाच दणका आहे आणि मैदानावरती स्वतःचा भाऊ सोबतीनं. आणि आज हे दोन्ही बंधुराज एका मित्राची जशी साथ मिळतं, एकच टॅगलाईन मैदानावरती सांगतात, मित्र वणव्या मध्ये गारव्यासारखा. कम ऑन डीजे. प्रेमात पडणारी बॅटिंग सुरू आहे म्हणून तर संदीपजी वासकर आणि पनवेल समालोचक संघटना त्यांच्या माध्यमातून झालेली पनवेल प्रीमियर लीग ज्या खेळाडूनं गाजवली, जो खेळाडू ठरला मालिकावीर, त्या खेळाडूचं अगदी हे क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळतं. परत देतो. अरविंद जाधव यांच्याकडनं सलग 3 बॉल 3 षटकार आलं तर 2000चं कॅश प्राइज आहे. टीम ओवे कॅम्पला अजय भातोसे आणि पूर्ण ओवे टीम साठी पनवेल प्रीमियर लीगचा मालिकावीर सध्या बॅटिंग करताना मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळतोय अजय भातोसे. खऱ्या अर्थानं सध्या सोशल मीडियावरती सध्या तरघरचं प्राइज सेरेमनीची रील्स भरपूर ट्रेंडिंगला. कपिल कोई का बॅटिंग केली कपिल कोईनं ऑल ओव्हर टुर्नामेंटमध्ये, आणि त्याची एक गोष्ट मला भरपूर आवडली आणि तेव्हाच मला त्या रील्स नंतर एक लाईन ती आठवली, मित्र वनवामध्ये गारव्यासारखा. ज्यावेळी तो म्हणाला बाईक मिळाल्यानंतर 16 वर्षाचा माझा प्रवास, माझं ड्रीम होतं. खरं तर प्रत्येक खेळाडूचं असतं की एखादं असं पारितोषिक मिळावं की ज्या पारितोषिकानंतर त्याच्या नावाला ग्लॅमर मिळेल, तो हायलाईट होईल. खरं तर अगदी गावाचं नाव होतं, एखादी बाईक गावामध्ये गेल्यानंतर सेलिब्रेशन वेगळं बनतं. आणि त्यानंतर मैदानावरती जनतेनं सांगितलं की दुपारी माझा लंच ब्रेक 1 ते 2 असतो आणि त्यामध्ये अगदी ते सगळे त्याचे टीममेट्स, अगदी रोहन कोळी आणि त्याचे विकेट केअरटेकर जे विकेटसाठी काम करत असतात ते त्याला प्रॅक्टिस देतात. सध्याच्या घडीला लाखोमध्ये जात. 2 दिवस थांबा
मिलियन मध्ये व्ह्यूज तुम्हाला व्हिडिओला पाहायला मिळतील. अभिनंदन करू आपण कोळीचं, ज्यांना मैदान गाजवलं. तरघरचं नांदाई कला क्रीडा सांस्कृतिक मित्रमंडळ तरघर आयोजित स्पर्धा आपण पाहिली. केवी काका मैदान आणि लवकरच तुम्हाला अनेक साऱ्या स्पर्धा केवी काका मैदानावरती पाहायला मिळतात. उल्वेनोड प्रीमियर देखील नुकतीच सुरू झाली आहे. धावफलकावरती जाऊन पोहोचलाय. 61 धावा विदाउट लॉस. पहिल्या विकेटसाठी पार्टनरशिप 61ची. क्या बात आहे. 12 चेंडू वैयक्तिक बॅटिंग करतोय अजय भातोसे. ऑन साइडला अजून एक लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर टावरला तोडणारा आणि एक फोकस सरळ गायब बत्ती गुल करणारा हा षटकार होता अजय भातोसेचा. ताकदा सागाव टीम कडे देखील टायगरची रजनी क्रिकेट स्पर्धा 5 ओव्हरची मॅच 24 याची खेळपट्टी आणि त्या खेळपट्टीवरती 90 पेक्षा जास्त रन्स याच टीमनं बनवल्या होत्या. म्हणजे या टीम मध्ये देखील नाईट क्रिकेटमध्ये दमखम मोठी बॅटिंग युनिट आहे या टीम कडे. अशा अपेक्षा भरपूर साऱ्या असतील आणि या आपण पाहूयात या मॅच मध्ये टार्गेट काय सेट केलं जाईल. सागावला एक षटक असं हवं जे 8 पेक्षा कमी धावायचं असेल. वेदांत पाटील सेकंड स्पेल मध्ये आला. चॉप केलं, यॉर्करला काढला थर्ड मॅनच्या बाजूनं. कधी कधी शांतता आक्रमकतेपेक्षा मोठी दहशत निर्माण करते आणि हा फटका अजय भातोसेचा क्लास दाखवून जातोय. अर्धशतक पहिलं या स्पर्धेचा तर जवळ येऊ लागलंय आणि त्याची चाहूल लागली आहे. आज ओवे कॅम्प अगदी छोटस गाव, त्या गावातील माझं नाव मोठं आणि डंगा आज ओवे कॅम्पचा क्रिकेटच्या पटलावरती का वाजतो. कारण जेव्हा जेव्हा अजय भातोसे मैदानावरती उतरतो तेव्हा तेव्हा स्वप्नावत क्रिकेट या खेळाडूनं या ओवे कॅम्प गावाला दाखवलं. 71 षटकं संपली आहेत. तर नक्कीच आज जो ओवे कॅम्प संघ आपण पाहतो या संघाला नेहमीच पुरस्कृत करणारे अक्षय मंडप डेकोरेटर्सचे प्रोप्रायटर हेमंत म्हात्रे ओवे हे जर इथे आले असतील तर त्यांना विनंती आहे की आपण यावं व्यासपीठावरती. आज देखील त्यांनी या संघाला पुरस्कृत केला हेमंत म्हात्रे यांनी. त्यांचं देखील स्वागत आहे. आणि एक अतिशय नामलौकिक स्कोरर म्हणून ज्यांची ओळख आहे असे ओवे कॅम्पचे आमचे मित्र शांताराम जाधव इथे आलेत. त्यांना विनंती आहे की आपण देखील यावं व्यासपीठावरती. आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. दुनिया के सारे शौक पाले नहीं जाता, कारण दुनिया एक खिलौना जो मिल जाए तो सोना और मिट जाए तो मिट्टी. आणि अजय भातोसे सध्या मैदानावरती सांगतोय मीच माझ्या जीवनाचा शिल्पकार. सज्जल त्याचे छोटे बंधू राजात 9 बॉल 21 मध्ये बॅटिंग करतात. अजय भातोसे बॅटिंग करतात 15 चेंडू 49. शेवटचं षटक मैदानावरती बाकी आहे. सागाव पुनरागमनची गरज आहे. पिंपळाच्या रोकवासारखं खडक्यावरती उगवता आलं पाहिजे. निर्भीडपणे निर्धाराच्या वाटावरती चालता देखील आलं पाहिजे. वादाचं काय ती येतात आणि सागाव निघून जातात. या संकटांसमोर अडचणींसमोर पाय घट्ट रुतून मातीत उभं राहता आलं पाहिजे आणि तुमच्या अडचणींना तुमच्या संकटांना देखील सांगा वो बुला दिया मगर जाने का नाही. कम बॅक स्टोरी नक्कीच गरजेची आहे. एक सिंगल झाली आहे कंप्लीट. टीम जाऊन पोहोचली आहे वैयक्तिक 72 या आकड्यावरती. आणि याचबरोबर आमचे हरेश शेठ म्हात्रे ओवे हे देखील या सामन्याचा आनंद घेतात लाईव्हच्या माध्यमातून. आणि ओवे कॅम्प संघाला नेहमीच बिग सपोर्ट त्यांचा असतो. तर त्यांच्याकडून देखील या स्पर्धेला आणि ओवे कॅम्प संघाला शुभेच्छा आल्यात. हरेश शेठ म्हात्रे नक्कीच त्यांची उपस्थिती आपल्याला या 5 रात्रीमध्ये पाहायला मिळेल. तर त्यांचं देखील स्वागत आहे. आणि ओवे कॅम्प म्हटलं तर गुरुशेठ म्हात्रे आमचे आई इंटरप्राइज आई 11 ओवेचे तर ते देखील या सामन्याचा आनंद घेतात. गुरुशेठ म्हात्रे यांच्याकडून देखील शुभेच्छा आहेत. त्याचबरोबर आई ग्रुप महाराष्ट्र राज्य अध्यक्ष कैलाश शेठ म्हात्रे हे देखील या सामन्याला लाईव्ह एन्जॉय करतात. तर त्यांच्याकडून देखील या स्पर्धेला शुभेच्छा आहेत. आणि ओवे संघाला धन्यवाद. देवांशी हरीश म्हात्रे 10 पेक्षा कमी धावा या ओव्हर्स मध्ये खर्च केल्या गोलंदाजानं. तर पुरुषोत्तमला 5000 करू शकतो हा गोलंदाज. दमकम आहे या गोलंदाजाकडे. पुरुषोत्तम म्हटलं की शेवटच्या ओव्हर्स मध्ये येणं विकेट्स काढणं चांगल्या बॉलिंगसाठी त्याला ओळखलं जातं. बट सध्या मैदानावरती 73 रनची पार्टनरशिप ना त्याच्यामुळे बॅटर्स आय सेटलला. हा बॉल तो सध्या फुटबॉल सारखा मैदानावरती या खेळाडूंना दिसतोय आणि अर्धशतक आलंय जवळ. अजय भातोसेचं 15 बॉल मध्ये त्यानं बनवलेत धावा
49. बॉलिंग ट्रॅक वरती पुरुषोत्तम, स्ट्रायकर इनला बाट अजय भातोस. क्षेत्ररक्षण मैदानावरती विखुरलेला, बॉडी लँग्वेज थोडीशी ढासळलेली, बट मैदानावरती सागावला सांगावं लागेल ट्राय बट बेबी डोंट क्राय. राऊंड विकेट अजय भातोसेसाठी हा बॉल फटका चाललाय एक्स्ट्रा कव्हरला, बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणि गावदेवी चषक धरणा आले अर्धशतक. या रजनीतलं पहिलं फलंदाज अजय भातोसे आणि अर्धशतक ठोकलं या खेळाडूनं. आणि इतकं सांगतो रायगड टेनिस बॉल क्रिकेट जगताला, हा खेळाडू चलता रहूंगा पथफर, या चलने में माहिर बन जाऊंगा, या तो मंजिल मिलेगी या तो अच्छा मुसाफिर बन जाऊंगा. आणि सध्या या प्रवासाचा राजा अजय भातोसे, ज्याच्या नावाचा, ज्याच्या गावाचा सध्या वाचतोय डंका रायगड टेनिस बॉल क्रिकेट नगरी मध्ये. क्या बात नाम है. तो सुना होगा अजय भातोसे. जबरदस्त, खरोखरच दाखवून देतो ओमकार अजय. आणि नितेश शेठ पाटील यांच्याकडून आमचे आयोजक 1000 रुपये. तर पुढची मॅच आहे घरकुल आणि नावडे या दोन्ही संघांना विनंती आहे की आपण टॉस साठी यायचं आहे. अरविंद जाधव यांच्याकडून देखील 1000 रुपये. राऊंड विकेट ऑन साइडला फटका, स्लॉक स्वीप, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला सुरुवात, हायलाइट. बॉल बाउंड्रीच्या बाहेर, पहिल्या टप्प्यावरती येतो 4. शेट नाही आज म्हणेल उभे काम. अजय भातोसेनं नादच केला, थेट कंटन बॅटिंग केली आहे मैदानावरती. ग्रेट. सेकंड इनिंग अजूनही संपलेली नाहीये. क्रिकेट अनप्रेडिक्टेबल. सचिन, चिन्मय, लक्ष लागलं असेल सगळ्यांच्या बॅटिंगकडे डोंबिवलीकरांचं, कारण संघर्ष ही देखील डोंबिवलीच्या क्रिकेटची ओळख आहे. आज तो दाखवून सागाव एक मोठा विजयाचा इतिहास मैदानावरती दाखवेल का? सागावला, चेरादेव गुरुदत्तला एक विजयाची भेट मैदानावरती दिली जाईल का? या सगळ्या प्रश्नांची उत्तर शोधता शोधता अर्धशतकाला 83 ची मोठी पार्टनरशिप आली आहे. कालचा रेकॉर्ड होता 78चा भूमिलन मांडाचा, त्याच इनिंग मध्ये तो ब्रेक केला. टीम कुमार 11 तुर्भेनं त्यांनी बनवल्या होत्या कालच्या मध्ये अगदी रन्स 82, आजच्या रात्रीमध्ये रन्स 86. बॅटिंग करताना टीम आपण पाहिलं गावदेवी उसाटणे क्रिकेट संघाला, आणि तो रेकॉर्ड तोडायचा आहे तर मैदानावरती अजूनही एखादा चौकार किंवा एखादा षटकार अपेक्षित. आणि हेमंत म्हात्रे यांच्याकडून देखील 1000 रुपयाचा पारितोषिक अजयसाठी नक्कीच आलाय. 83 विदाउट लॉस. बॉल तयार आहे, फटका चांगला, टायमिंग चांगला, बॉल चालला मिड विकेटला. लॉंग 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 बिग वे. इट्स क्लीन, मॅसिव्ह 6. कदाचित 2 षटकार आले 100, आणि पहिल्या विकेटसाठी 100 ची भागीदारी बनून एक नवा रेकॉर्ड, एक नवा कीर्तिमान प्रस्थापित करू शकते टीम ओवे कॅम्प. रेकॉर्ड बंधात तुटण्यासाठी सागाव देखील चेस करू शकते का? या सगळ्या प्रश्नांची उत्तर मैदानावरती अजय भातोसे. 18 बॉल 65 धावा. षटकारांचा डीलर अजय भातोसे. अजून एक परफेक्ट मिडल ऑफ दी बॅट. 95 ऑन बोर्ड. 19 बॉल 71 अजय भातोसे. अजय भातोसे बॅटिंग प्रेक्षकांनो आवडली असेल, होऊ द्या ना एकदा जोरदार टाळ्या. 8 षटकार वैयक्तिक या इनिंग मध्ये आलेत. आज अख्खं रायगड एकच मैदानावरती म्हणेल, लाखों अरमानों को जलाकर हमने ये शौक पाला है, कोई पूछे तो बता देना. ओवे कैम का हर एक दिल अजय भातोसे इस नाम का दीवाना है. कडक बॅटिंग सुरू झाली आहे. 100 बनतील का? चौकाराला 99, षटकाराला 101, आणि एखादा चांगला बॉल
100च्या आतमध्ये पुरुषोत्तम थांबवल आणि लगातारचा तिसरा षटकार मैदानावरती जर का आला नितेश पाटील यांच्याकडनं 1000, अरविंद जाधव यांच्याकडनं 2000, अजय भातोसेला, तर दुसऱ्या बाजूला पारितोषिक होतं 5000 रुपयाचं. 10 पेक्षा जर का धावा कमी खर्च केल्या असत्यात तर देवांशी हरीश म्हात्रे यांच्याकडनं, बट आता ते नाही आहे कारण खर्च झाले 23. हेलिकॉप्टर 101 नॉट आउट पहिल्या विकेट साठी रायगड टेनिस बॉल क्रिकेट मध्ये एक नवा कीर्तिमान प्रस्थापित केलाय. बडे मिया तो बडे मिया, छोटे मिया, सुभान अल्लाह, अजय भातोसे आणि सजल भातोसेनं 101 केलेत 5 ओव्हर मध्ये. 20 बॉल मध्ये नाबाद केलेत 77. 385 चा स्ट्राईक रेट, षटकार 9, चौकार 5, 20 बॉल 77. अजय भातोसे आज रायगड मध्ये एकच नाव चर्चेत राहील आणि कदाचित हे नाव झोप उडवेल सागावच्या गोलंदाजांची. बड मैदानावरती चिन्मय आणि जर का सागावचा बॅटिंग शो सुरू झाला 102 बनवू शकतात इतकं सांगेल टीम सागावला. 433 बनवल्या होत्या. वर्ल्ड टॉप क्लास ऑस्ट्रेलियन कांगारूजनं आणि अख्खं क्रिकेट जग म्हणत होतं की क्रिकेट जगतातील सगळ्यात मोठा रेकॉर्ड आज ऑस्ट्रेलियन येलो आर्मीनं लावलाय. 3 तास 33 मिनिटं 47 सेकंद मिळाली सेकंड इनिंग बॅटिंग करताना साऊथ आफ्रिकन स्टार्सला आणि त्यांनी मैदानावरती तो रेकॉर्ड तोडला आणि क्रिकेट जगताला सांगितलं 437 बनवत टीट फॉर टॅट उत्तर देत रेकॉर्ड बनतात फक्त आणि फक्त तुटण्यासाठी. जहा मुश्किल है वहां जीत भी है आणि असफलता चुनौती है उसे स्वीकार करो, क्या कमी रह गई देखो उसे सुधार करो. जब तक ना सफल हो नींद को त्यागो तुम, संघर्ष का मैदान छोड़कर आज सागाओ यूं मत भागो तुम, क्योंकि कुछ किए बिना कभी जय जयकार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. ऑल द बेस्ट टीम सागाव. मॅच मध्ये करूयात आपण त्या कॉम्बॉक्स मध्ये बदलाव. आवाज यानंतर रायगडची मुलुक मैदानी तोप मच्छिंद्र पाटील सर. धन्यवाद. चला नावडे संघाचा संगणक आणि घरकुल यस यायचं आपण लगेच. चला नावडे टीम कॅप्टन आणि धरणा गावचे बालाराम पाटील इथे आले. त्यांना विनंती आहे की आपण यावं व्यासपीठावरती. तर चला तेजस वरती या. चला नावडे टीम कॅप्टन. इनिंग ब्रेक नंतर टॉस होतोय बघा. जर आले नाहीत तर पेनल्टीला सामोरे जावं लागेल याची नोंद घ्या आपण. पहिल्या रात्रीपासून हा नियम आहे कारण नाईट आहे त्या अनुषंगाने तुम्हाला इनिंग ब्रेक नंतर टॉस बॉक्स मध्ये. महेश चला या लगेच. यस आज ज्यांचा वाढदिवस आहे बर्थडे बॉय नितीन केनी यांना आपण विनंती करूया की आपण आपल्या शुभास्ते इथे टॉस करायचा आहे. एका बाजूला महेश म्हात्रे आणि दुसऱ्या बाजूला तेजस साळवे. मंगलमूर्ती घरकुल आणि जानमान नावडे या दोन संघांमध्ये इथे टॉस होतोय. नितीन केनी ऑन द टॉस. जानमान नावडे टीम कॅप्टन महेश म्हात्रे. महेश टॉस जिंकलाय, निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण. फिल्डिंग घेतले. समोर घरकुल संघ आहे, खूप दिवसानंतर ही लढत असेल तर काय रणनीती असेल? रणनीती नाहीये. किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? कमीत कमी धावात रोखण्याचा प्रयत्न करू. स्पर्धा कशी वाटली? खूप छान आहे. उजेड सगळं मस्त आहे. स्पर्धा चांगली आहे एकदम खूप. यस खूप साऱ्या शुभेच्छा. ते थोडेसे एन्जॉयड आहेत परंतु कॅप्टन्सी निभावतात. तेजस टॉस गमावलाय. प्रथम फलंदाजी करायची आहे तर 5 षटकांमध्ये किती धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल? 60-65 धावा करू आम्ही. आज घरकुल संघ काय नव्याने? आज शिवा हे इन झालेला आहे आणि बाकी सगळे एकत्र आहेत. क्या बात आहे. यस बघा आज मजा येईल. घरकुल आणि नावडा या दोन संघांमध्ये पुढची बिग फाईट आहे. टॉस जिंकला महेश म्हात्रेने, निर्णय फील्ड. तर वळूया आपण कॉमेडी बॉक्समध्ये मच्छिंद्र पाटील सर यांचा आवाज. थँक्यू सो मच ओमकारसाठी. थँक्यू सो मच संदीप पाटील सर. नाव बॅक टू क्रिकेट. रात्रीचे वाजतात ते 11:10:48 तमाम प्रेक्षकांच्या साक्षीने मात्र स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा इतिहास रंगणार.
102 धाबा चेस करायचे आहेत. ओ चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन, फलंदाजाला बीट करून सोडलंय. 100 पोलीस, 101 फायर ब्रिगेड, 102 ॲम्ब्युलन्स आणि 102 धाबा चेस करायचे आहेत. 101 फायर ब्रिगेड म्हणजे आग लावली अजय भातोसेनं. आता 102 ॲम्ब्युलन्स घेऊन तुम्हाला जायचं आहे. 102 धाबा चेस करायचे आहेत. या संदीप सर. यस यस नक्कीच. तर गुरुशेठ म्हात्रे यांच्याकडून अजय भातोसेसाठी 1100 रुपयाचा नक्कीच बक्षीस आहे. जीपे नक्कीच. धन्यवाद अजय भातोसे, ग्रेट क्रिकेटर, क्लास क्रिकेटर, माइंड ब्लोइंग क्रिकेट ऑफ द टेनिस वर्ल्ड. काय ब्युटी ऑफ क्रिकेट दाखवलं मैदानावरती. अजय जो फलंदाजी करत होता ना, जे प्रेक्षक युट्यूबला बघत असतील ना, त्यांच्यासाठी मात्र परभणी होती. याचं कारण आहे कारण त्याचा प्रत्येक रिप्ले तुम्हाला बघायला मिळत होता फॉर्च्यून इमेजच्या माध्यमातून. क्लास क्रिकेटर, सच अ ब्युटिफुल क्रिकेट ऑफ द टेनिस वर्ल्ड अजय भातोसे. ओ क्लीन बॉल, फलंदाजी तेवढी रफ्तारमध्ये, गोलंदाजी देखील तेवढी तीक्ष्ण मैदानावरती. आणि पहिलाच धक्का, रितेश भोईर इज वॉकिंग बॅक. थँक्यू डीजे. कानातरी वनात आला तरी आम्ही आलोत कोंबाडपाड्याच्या मैदानात. आम्हाला क्रिकेट बघायचंय. क्रिकेटचे सौंदर्य, क्रिकेटची लाजबाब पर्वणी, आयोजकांचा हृदयाच्या अंतर्गणापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. सन्मान्य शिवाजी पाटील, सन्मान्य नितेशजी पाटील, नितीनजी केने आणि नेहाल ठाकूर यांच्या माध्यमातून अप्रतिम क्रिकेट स्पर्धा. अजयनं फलंदाजी तेवढीच चांगली केली, तेवढीच मनमोहक, प्रेमात पाडणारी आणि भुरळ घालणारी गोलंदाजी देखील तेवढीच अटॅकिंग करतोय. इज अ क्लासिकल क्रिकेट ऑफ द टेनिस बट नो डाऊट. ज्यामध्ये तो खेळलाय मैदानावरती, प्रेक्षकांची मने जिंकले आणि आज की शाम निश्चित तौर पे अजय भातोसे के नाम. वा भाई वा, काय कमाल केली मैदानावरती. 20 चेंडू 59 धाबा कुठल्याच मैदानावरती. नवीन फलंदाज चिन्मय पाटील, बॅटचा फेस लवकर ओपन केला, फ्रंट फुटला गेला, ऑन साइडला केल्याच्या नादामध्ये चेंडू बीट झालाय. चेंडूची लेन, लाईन, पेस, पिचिंग, ॲक्युरेसी, परफेक्शन, डायरेक्शन अँड व्हॅरिएशन, एव्हरीथिंग इज ब्युटिफुल हियर. सच अ ग्रेट बॉलिंग. काय क्रिकेट संदीप सर. फलंदाजी तेवढीच चांगली, गोलंदाजी तेवढीच क्लासिकल दाखवत असताना आणि P1 मध्ये एकही मोठा फटका नाहीये. आणि सचिन मात्र नॉनस्टॅक केला. संघाचा संघनायक, भरपूर वर्ष संघाची सेवा केली, संघाला लीड केलं, तो मात्र नॉनस्टॅक केला. ऑन साइडला वॉट अ शॉट. चेंडू लॉंगा चेंडू कडे भिरकावून दिला. जज करेल, पोचेल, कव्हर करेल, तोपर्यंत चेंडू सीमा पलीकडं. महेश चेंडू खाली, सीमा पलीकडं. चौकार. चौकार की षटकार. पंच, वी आर वेटिंग फॉर युअर डिसिजन. येस, पंच तिथे शहानिशा करतील. संदीप सर, ऍक्शन रिप्ले बघू शकाल आपण. फुल बॅटचा फेस ओपन केला. फोर्स खूप चांगला होता. हाय बॅकलिप होती, हाय एल्बो होता. लवकर लाईन पिक केले, चेंडूवरती लवकर प्रहार केला, चेंडूच्या पिच पर्यंत खूप लवकर पोहोचला. आणि लँडिंग बघा आता हे यशस्वी आहे की नाहीये हे बघणं फार कठीण असणार आहे. आणि पंचांच्या यशाची वाट पाहतोय. येस, आम्ही आता इकडनंच सांगणार आहोत. येस, षटकार. थँक्यू थँक्यू. रायगड क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष संदीप पाटील सर आमच्या समेत. यंग टॅलेंटर आमचे चॉकलेट बॉय, महाराष्ट्र सध्या ते पिंजून काढतात. स्वागत आहे ओमी तुमचं देखील. मराठीची जबरदस्त भारदस्त आवाजचे मालक आमचे ओमकार शेट्टी आमच्या समेत आहेत. सचिन मात्र आता स्ट्रायकर. गुड फिनिश फ्रॉम चिन्मय पाटील. अजय भातोसेचं पहिले षटक. दफकाती धाबा आल्या त्या आतापर्यंत 7 धाबा, 1 बाद स्थिती आपण पाहतोय. 102 धाबा चेस करायचं मैदानावरती. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी, गुलाबी थंडी. संदीप सर, असं वाटतं की आपण शिमलाला आलो की काय, एवढं बर्फ पडतो की काय मध्ये अक्षरशः. आता थोडंसं कमी आहे मध्ये, जसं 1 वाजेल ना तर तसं मात्र वातावरण खूप दमट होतं. जे प्रेक्षक इथे येणार असतील तर तुम्हाला विनंती आहे, विदाउट स्वेटर येऊ नका. फार प्रचंड थंडी आहे. कारण थंडी जरी असली ना तर क्रिकेट मात्र गरम आहे मैदानावरती. कालची स्पर्धा देखील चांगली रंगली, मोठा पोल होता. आज आपण पाहतो कल्याण डोंबिवली परिसरात भरपूर संघ या स्पर्धेत आपण स्पर्धेच्या माध्यमातून क्रिकेटचा दर्जा उंचावत असताना. षटकाची सांगता 1-7 धाबा दाखल करती. सचिन आला स्ट्रायकर एंडला. सचिनला मी भरपूर वर्ष क्रिकेट खेळताना पाहिलंय. मागच्या 15 ते 16 वर्षामध्ये कल्याण डोंबिवली परिसरामध्ये समाज करत असताना मी त्याला खूप जवळून पाहिलंय. अगदी तो सचिन स्ट्रायकर एंडला. मध्ये परिवर्तन. अक्षय केसरकर. यस, अक्षय केसरकर. यस, बिंदासच फलंदाजी केली. ऑन साइडला मॅग्निफिसंट स्ट्रोक, मिड विकेटच्या डोक्यावर क्लिअर करत असताना हीच तर रोचकता आहे, हाच तर रोमांच आहे आणि हीच तर ब्युटी आहे आणि हेच तर सौंदर्य आहे सचिनचं. दॅट्स अ 6.
हॅट्रिकसाठी अरविंद जाधव, अक्षय केसारकर साठी. 7 नंतर धावसंख्या फ्लाय होताना 7 वरनं. डीजे आवाज दे ना प्लीज माईकला. मित्र आवाज दे माईकला. आवाज कमी नको करू प्लीज. 13 वरती 1 गोलंदाजी पुन्हा एकदा सज्ज होतोय. ओ लॅक ऑफ पेस. यस ब्युटिफुल क्रिकेट. त्याला माहिती आहे सचिन सध्या आक्रमक यावेळी मात्र धारण करतोय. प्रत्येक चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न करेल आणि होते लॅक ऑफ पेस. पहिल्यांदा चेंज ऑफ पेस, आता मात्र लॅक ऑफ पेस हा शब्द आलाय. क्रिकेटमध्ये सातत्याने शब्द बदलत जातात, नियम बदलत जातात आणि खूप चांगली गोलंदाजी. चेंज ऑफ पेस, स्लो ओव्हर, या लॅक ऑफ पेस असं काही म्हणू शकतो चेंडूला आपण. गुड बॉलिंग, गुड कमबॅक आफ्टर 6. ऑन साइडला सचिनला थांबवणं एवढं सोपं नाहीये. मॅग्निफिसंट स्ट्रोक आउट द पार. दॅट्स अ ह्यूज 6. ऍक्शन रिप्ले बघणं फार सुंदर वाटतं लाईव्ह टेलिकास्ट वरती. जेव्हा सचिन बॅटचा फेस ओपन करतोय, बॅकलिप त्याच्या अक्षरशः डोक्याच्या वरती नेतोय, हा एल्बो ठेवतोय, फ्लो किती लवकर घेतोय बघा बॅटचा आणि चेंडूची लाईन खूप लवकर पिकअप करतोय. U6 जबरदस्त फटकेबाजी करत असताना खूप लवकर ऍक्शन मध्ये आला आणि खूप लवकर चेंडूची लाईन पिक केली आणि पहिला षटकार, नंतर डॉट, नंतर षटकार, आता बघायचंय डॉट की षटकार. चांगली गोलंदाजी, चांगली फलंदाजी. बॅटल रंगतय मध्ये 19 वरती 1. दुसरे षटकार मार्गास असताना 102 धावांचा पाठलाग करायचा आहे. मोठी धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. शॉर्ट आर्म पूल यामुळे बॅकअप द लेन चेंडू पुन्हा एकदा चेंडूला पूल करत असताना दुसऱ्यांदा चेंडू ट्रॅपल झाला तो मिड विकेटला. सचिन सजन तिथे येते आणि कव्हर करते फक्त 1च धाव. धावफलकात धावा आल्या ते 20. अक्षरशः धावांचा वनवापेडा मैदानावरती. परवा दिवशी झालेली स्पर्धा वडवलीची आम्हाला आठवते. बाबू शेट या स्पर्धेमध्ये सोनापाडा संघानं 111 धावा कुठल्या होत्या आणि या मैदानावरती आज प्रथमच 2024 मध्ये नवीन विक्रम नोंदवलाय. तो मात्र 101 धावांचा, म्हणजे 3 डिजिट मध्ये धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते. पंचाची कामगिरी पाहते मिस्टर रवींद्र पाटील सर आणि नॉन स्टॅकला पंच मिस्टर सचिन कडू सर, असे 2 नामांकित पंच सध्या ही जोडी आपण पाहतोय. ऑन साइडला मात्र मिस टायमिंग होतोय. पुढे सरकलाय उमेश. लॉंग ऑनला 14 नंबर जर्सी परिधान केलेला फलंदाज बाद. दुसरा धक्का 20 वरती दुसरा धक्का चिन्मयची केली संपुष्टात. अक्षयकडे व्हॅरिएशन खूप चांगलं आहे. जेव्हा अक्षयला फलंदाजीमध्ये फटके आलेत ना, तेव्हा त्याने वारंवार लेंथ लाईन चेंज करण्याचा प्रयत्न केलाय, वारंवार त्याने स्वतःला बदलवण्याचा प्रयत्न केलाय आणि हेच गरजेचं क्रिकेटमध्ये. कारण फलंदाज कशा रीतीने फलंदाजी करतो त्यानुसार तुम्ही त्याला कशा प्रकारे नाचवता आपल्या बोटांवरती, कशा प्रकारे लेंथ लाईन चेंज करणं हे फार महत्वाचं आहे आणि ते खूप लवकर केलंय अक्षयनं खूप चांगली कारनामा केलाय. 2 षटकार जरी आले षटकामध्ये तरी सुंदर कमबॅक देखील तेवढ्याच वेगानं केलाय अक्षयनं. सूरज भोईर इन ॲट नंबर 8 असताना 4 वरती सूरज वरती जबाबदारी असणार आहे. तर सचिन नॉन स्टॅकेला संघाने अजूनही मैदानावरती सचिननं 2 षटकं मारलेत. 14 वरती खेळतोय नॉन स्टॅकेला. फुल टॉस, बॅटचा फेस ओपन केलाय मात्र मिस टायमिंग. बघायचं झेल स्वतः गोलंदाज घेणार. व्हॉट अ कॅच. अजून एक धक्का आणि सचिन मात्र नॉन स्टॅकेला तिसऱ्या पंचांसाठी मागणी करतोय. तर बघायचं आहे हाईट फॅक्टर किती आहे, कमरेवरच्या वरती आहे की कमरेच्या खाली आहे. पंच येतील आमचे तिसरे पंच मिस्टर प्रवीण पवार सर जॉईंट होतील आम्हाला आणि बघितलं जाईल आता एडिटिंग रूम मध्ये की एक्झॅक्टली चेंडू कमरेच्या वर आहे की नाही. जर कमरेच्या वर असेल तर बीमर आणि बीमर असेल तर नो बॉल आणि नो बॉल असेल तर धाबा अतिरिक्त मिळणार आणि फ्री हिट देखील मिळणार. चांगली स्पर्धा आपण पाहतोय. गावदे क्रिकेट संघ धरण आयोजित स्पर्धा आपण पाहतोय. गावदेची 2024 चे स्वप्न पाहिलं होतं या 4 व्यक्तिमत्वानं. शिवाजी पाटील, नितेश पाटील, नितीन केनी आणि नेहाल ठाकूर हे स्वप्न पाहिलं होतं आणि मागच्या 11 वर्षाची तपश्चर्या या 12व्या वर्षामध्ये त्यांनी पूर्ण केली. 11 वर्षामध्ये डे फॉर्मॅट आणि 12 वर्षामध्ये फ्लाय झाली आणि डायरेक्ट नाईट फॉर्मॅट मध्ये आणि धरणगावचं नाव मात्र महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवलं. प्रत्येक घरात, प्रत्येक नाक्यावर, प्रत्येक शहरात, प्रत्येक नगरात ही स्पर्धा पोहोचवली. ऑल क्रेडिट गोज टू 4 आमचे सर्व 4 आयोजक शिवाजी पाटील, नितेश पाटील, नितीन केनी, नेहाल ठाकूर यांना आम्ही देतोय. येस इट्स अ नो बॉल. येस ऍब्सोल्युटली नो बॉल.
कमरेच्या वरती चेंडू होता आणि हे सचिनने नॉस्टॅ केला असताना सांगितलं, पंचांच्या निदर्शनास आणलं आणि विदिन 5 सेकंड मध्ये त्यानं तो DRS स्वीकारला आणि मात्र पंचाने सांगितलंय इट्स नो बॉल. यस ऍब्सोल्युटली धावा येतील आणि स्ट्राईक रोटेट होईल. सच स्ट्राईक असणार आहे सचिनकडं. अप्रतिम क्रिकेट स्पर्धा प्रेक्षकांच्या प्रचंड गर्दीमध्ये प्रेक्षकांचं हृदयाच्या अंतकरणापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. भरभरून प्रेम दिलं तुम्ही पहिल्या दिवसापासून आणि अक्षरशः ही स्पर्धा डोक्यावरती घेतली आहे मैदानावरती. हे ऐतिहासिक मैदान आहे, कोमाटपाड्याचं मैदान, ऐतिहासिक मैदान. ऑन साइडला शॉट अँड पूल, चेंडू खाली राहिलाय, डाऊन द लाईन केल्याचा प्रयत्न मात्र मगाशी वाचला होता फलंदाज, आता मात्र नाहीये. मगाशी मात्र बीमर होता, आता मात्र परतावला गेले भुईरला आणि भुईरची केली संपुष्टात. यस इज गॉन. संघ फंच करतोय तेव्हा त्यांची 36 धावसंख्या होती P1 P2 मध्ये आणि जेव्हा सागाव संघ त्यांना फाईट करतोय त्यांची धावसंख्या फक्त 20च. 10ची सरासरी कायम राखली. 102चा पाठलाग करायचा आहे तुम्हाला. प्रत्येक षटकामागे तुम्हाला गरज आहे ती 20.4ची आणि आता मात्र 102 धावांचा पाठलाग करत असताना धावसंख्या 20, अजूनही तब्बल 82 धावांची गरज आहे. उर्वरित समीकरण 18 चेंडू आणि 82 धावांची गरज. 27.33 ची सरासरी कायम राखावी लागेल तुम्हाला प्रत्येक षटकामागे. दादा बोला. क्या बात आहे. 3 विकेट जर घेतले, हॅट्रिक प्राप्त केली तर दादा आमच्या मंचावरती ATM घेऊनच आलेत. त्यांच्याकडे तुम्हाला देण्यात येतील 3000 रुपयाचं पारितोषिक. अरविंद जाधव, थँक्यू अरविंद जाधव. यस प्रशांत खानाकर वेलकम. क्रिकेटला एक नवीन उंचीवरती नेणार आमचं व्यक्तिमत्व, क्रिकेटमध्ये आपला अधिराज्य गाजवणारं व्यक्तिमत्व आणि भरपूर वर्ष क्रिकेटची सेवा करणारे आमचे प्रशांत खानावकर यांचं आगमन झालंय. मोस्ट वेलकम प्रशांत खानावकर दादा, तुमचं या मंचावरती मनापासून स्वागत. प्रशांत वेलकम, व्हेरी गुड इव्हनिंग. इट्स अ वाईट धावसरकर धाबा आल्या त्या आपण त्या धावसंख्या 21 नंतर धावसंख्या फ्लाय होती ती 22 वरती. वरची होती परिवर्तन 23. ओ लवली शॉट, कॉपी बुक स्टाईल, लवली अँड ब्युटिफुल शॉट, शॉट ऑफ द ओव्हर अँड दॅट्स अ 6. तुम बघून काळीच पण मला करतय वाजतय टुरुम टुरुम. तुम बघून काळीच पण मला करतय वाजतय टुरुम टुरुम. मग बस की ग लवकर मारूया स्टार्टर बुलेटवर. खानाकर साहेब आपणास विनंती आयोजकांच्या वतीनं वयस्कर स्थानपणे बाबा 29 धाबा दाबालकावरती कॉपी बुक स्टाईल क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारं अँड व्हॉट अ ब्युटी ऑफ क्रिकेट. काय फटका होता आल्हादायक, डोळ्यांचं पारणं फेडणारं आणि हवा हवासा आणि पाहावा पावाचा फटका होता. सुपर बॅटिंग, स्ट्रॉंग अपील, फिंगर गोज बंपर. यस ऍब्सोल्युटली गॉन. चांगला निर्णय सचिन सरांचा, कारण एक्झॅक्टली चेंडू ब्लॉक हॉलचा होता. इम्पॅक्ट चांगला होता, हाईट फॅक्टर कमी होता आणि फलंदाज बाद. अजून एक मोठा धक्का, कॅप्टन इज वॉकिंग बॅक. बघतई जमाना होतय दिवानाच या चषकाचा. बघतई जमाना होतय दिवानाच या चषकाचा. गावदेवी क्रिकेट संघाने आयोजन केला गावदेवी चषकाचा. गावदेवी क्रिकेट संघाने आयोजन केला. थँक्यू. हॅव अ लुक ॲट द ॲक्शन रिप्ले ऑफ प्रिव्हियस डिलिव्हरी. बघा एक्झॅक्टली चेंडू ब्लॉक हॉल मिड विकेटला आणि चांगला निर्णय सचिन सरांचा. येस ॲब्सोल्युटली गॉन. सचिन 20 धाबा कुठल्या त्यानं 8 चेंडूचा सामना करत आणि संघाने मात्र श्यामने ते परतलाय. 29 वरती 4. दैनी स्थिती थोडीशी. ओ टर्न, स्विंग अँड मिस. स्विंग केल्या मैदानावरती, चांगली गोलंदाजी. ओवे कॅम्प संघ आजच्या पोलमध्ये सर्वात घातक संघ वाटतो की काय प्रेक्षकांना. खर्च्या पद्धतीने त्यांचा खेळ राहिलाय. अजय बातोशीची फलंदाजी 20 चेंडूमध्ये 59 धाबा कुठल्यात. P1 मध्ये फक्त 7 धाबा दिल्यात. अचूक मारा केले त्यानं, ऑलराऊंडर भूमिका दाखवली मैदानावरती. त्यामुळे आजच्या पोलमध्ये सर्वात संघ घातक आहे की काय असा प्रश्न पडलाय प्रेक्षकांना. फुल टॉस या दिशा देत असताना एक धाव निश्चित पूर्ण केले जाईल. क्षेत्ररक्षक स्वतःला उमेशला झोकून दिले, अक्षरशः झोकून दिले स्वतःला. 100% कमिटमेंट दिली. एक्सलंट एफर्ट दाखवत असताना आणि फक्त एकच धाव. फिल्डिंगचा स्टँडर्ड उंचावत असताना आणि फिल्डिंगला रात्रीच्या वातावरणामध्ये एन्जॉय करत असताना ब्युटिफुल ॲटमॉस्फिअर आणि क्लास क्रिकेट मैदानावरती. येस संदीप सर. हा
याचबरोबर धरणा गावचे समाजसेवक बालाराम पाटील यांचं इथे आगमन झालं आहे. स्वागत आहे बालाराम पाटील साहेब आपलं. लॅक ऑफ पेस, पुन्हा एकदा लॅक ऑफ पेस. फलंदाजाला कोणत्या प्रकारचं फुटवर नाहीये. जेव्हा जेव्हा मोठे फटके आलेत मैदानावरती तेव्हा तुम्हाला हे चेंडू पाहायला मिळेल. लॅक ऑफ पेसचे चेंडू तुम्हाला पाहायला मिळालेत. धावसेकल आकार नाही. Look at the action replay of pre-base delivery. Open the face of bats very early and that was a great delivery. There is no any connectivity and that's a good delivery. 30 loss of the 4 wickets. Lovely shot. हेलिकॉप्टर उडवलाय. लॉंगच्या टक्कर भिरकावून दिलाय. स्टँड अँड डिलिव्हर आणि पंच सांगतील दॅट्स अ सुपर 6. हे बघतई जमाना होतय दिवाना आज या चषकाचा. बघतई जमाना होतय दिवाना आज या चषकाचा. गावदेवी क्रिकेट संघाने आयोजन केला गावदेवी चषकाचा. गावदेवी क्रिकेट तर या पुढची लढत आहे घरकुल विरुद्ध नावडे. तर सचिन टिके घरकुलचे जर इथे आले असतील तर सचिन या एक अतिशय चांगले क्रिकेटर, त्याचबरोबर चांगले क्रिकेटसाठी खूप योगदान देणारे व्यक्तिमत्व आहेत सचिन टिके. तर सचिन या आपण आपलं स्वागत आहे. आणि याचबरोबर रायगड टेनिस क्रिकेट कमिटीचे उपाध्यक्ष प्रशांत खानावकर इथे आलेले आहेत. तर त्यांना देखील विनंती असेल की आपण देखील यावं व्यासपीठावरती. आपलं स्वागत आहे. थँक्यू संदीप सर. पहिल्या षटकामध्ये धावसंख्या फारशी नव्हती, 7च धावा होत्या. दुसऱ्या षटकामध्ये धावायला त्या पार वेगानं. धावली डिलिव्हरी. आता मात्र येणारे चेंडू 11 आणि 67 धावाची गरज. संदीप सर सचिन टिके यांचा आपण उल्लेख केला. चांगले पोलीस अधीक्षक आहेत आणि क्रिकेटमध्ये जेव्हा जेव्हा गरज भासेल ना तेव्हा क्रिकेटसाठी सर्व काही असे व्यक्तिमत्व. सचिन टिके स्वागत आहे तुमचं. आपण यावं मंचावरती. आयोजकांच्या वतीने तुम्हाला मनपूर्वक ही विनंती आहे. कट करण्याचा प्रयत्न. चेंडू थोडासा बाहेर निघतोय. मिस्टर रवींद्र पाटील सर आम्हाला इशारा करतात. इट्स ॲब्सोल्युटली वाईड, नो डाऊट. टप्पामध्ये जास्त चेंडू आउट स्विंग होतोय. स्विंगच्या मध्ये थोडासा बाहेर निघतोय चेंडू. स्किड झालाय आणि पंचाने पाहिलं एक्झॅक्टली विकेट किंवा कुठे चेंडू एक्झॅक्टली गॅदर केलाय. इट्स अ वाईड बॉल. गुड डिसिजन अंपायर. धावसेकेला आकार नाहीये. 11 चेंडू आणि 66 धावांची गरज. प्रत्येक चेंडू मागे षटकाराची नितांत गरज सागाव संघाला. या सागाव गावचे आमचे सिनियर समालोचक बाळू पाटील जरा सामना पाहत असतील युट्यूबच्या माध्यमातून. स्वागत आहे बाळू. मोस्ट सिनियर क्रिकेट कॉमेंटेटर. पहिल्यांदा कल्याण डोंबिवलीमध्ये मी सुरुवात केली 2009 ला कॉमेंटेच्या माध्यमातून. दिवंगत काम करते स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषकाच्या माध्यमातून सर्वात सिनियर कॉमेंटेटर आम्हाला मिळाले होते ते बाळू पाटील. स्वागत आहे. लवली शॉट ऑनसाइड डायव्ह करत असताना बॅकलिपला खाली ठेवलं. फक्त दिशा दिली अलॉंग द कारपेट इन द मिड विकेट. फक्त एकच धाव. स्क्रीनवरती चित्र संदीप सरांना बघू शकाल आपण. शांताराम जाधव ज्यानं सचिन टिकेला बघू शकाल आपण. शांताराम जाधव यानं नाईट टुर्नामेंट तलोजाच्या आपल्या लेखणीतनं सर्व स्पर्धा रंगवल्यात. हा देखील इतिहास आहे. हेच आमचे शांताराम जाधव. यस, गुड डिलिव्हरी. कारण तलोजी नाईट टुर्नामेंट आणि गोविंद देखील आमच्या समवेत आहेत. कोयना क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष. त्यांचं देखील स्वागत करूया आपण. वेलकम वेलकम एव्हरीवन. मजा नाही सामन्यामध्ये. सामना एकतर्फी. चांगली फाईट केली सचिननं. सुरुवात चांगली केली संघानं. या सागाव संघानं मात्र 102 धावा 5 षटकांमध्ये चेस करणं एवढं सोपं देखील नाहीये. रिवर्सच्या माध्यमात एन्जॉय करतोय. नाही जमलं. थोडीशी लाईन पिक लवकर करता आली नाही. शॉटचं सिलेक्शन नव्हतं. कधी नजर नव्हती. फुटवर चांगलं होतं मात्र कॉन्फिडन्स नव्हता शॉटवरती आणि डॉट डिलिव्हरी. मजा नाही सामन्यामध्ये. एकतर्फी सामना. 8 चेंडू 64 धावांची गरज. पुढचा सामना इन ॲक्शनमध्ये नावडे प्रशांत खानोकरला बघू शकाल आपण आणि घरकुल या सचिन टिके. ओ क्रॉस बॅट स्ट्रोक. फुटबॉलचा आत्ताही वापर नाहीये. डॉट डिलिव्हरी आणि षटकाचे होते सांगता. येणारे चेंडू आता राहिले ते फक्त 6 चेंडू आणि गरज येते आता मात्र 64 धावांची. श्री गावदेवी क्रिकेट संघ धरणा ही स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. गावदेवीचे 2014-24 हे पर्व. 2017 ह्या स्पर्धेवरती छत्रपती ट्रॉफी झाली विजय शेडुलकरांच्या माध्यमातून. तदनंतर भरपूर वर्षानंतर ह्या मैदानावरती नाईट टुर्नामेंट आयोजकांच्या वतीनं खरोखरच आभार व्यक्त करतोय. कारण हीच ती क्रीडा नगरी आहे ज्या नगरीतनं मी माझ्या स्वतःच्या समालोचनाची करिअरची सुरुवात केली. त्यामुळे ह्या मातेला मी कधी विसरणार नाहीये. ही आमची कर्मभूमी आहे आणि ही आमची जन्मभूमी आहे मी म्हणेन. येणारी चेंडू आता मात्र 6 आणि गरज आहे ती मात्र मोठ्या धावांची. ती मात्र 64 रन्स टू विन. 64 धावांचं लक्ष्य. काटेई संघासमोर 5 षटकांमध्ये 63 होतं. त्यांनी चेस केलं होतं.
त्यांचं देखील आपण अभिनंदन करूया. पहिल्या सामन्यामध्ये 45 धाबा चेस करायच्या होत्या, केरवली संघाने त्या चेस केल्यात, त्यांचं देखील अभिनंदन करूया. आणि मागच्या सामन्यामध्ये उसाटणे संघ जिंकलाय, त्यांचं देखील अभिनंदन करूया. आज चौथा सामना एन्जॉय करतोय आणि सागाव संघाला जिंकण्यासाठी 6 चेंडू 64 धाबांची गरज. रात्रीच्या वातावरणात रंगलेला सामना. कट करण्याचा प्रयत्न, उचली जास्त यावेळी मात्र यस ऑन द राईट चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केला होता, नाही जमला फलंदाजाला. डॉट डिलिव्हरी. मागच्या काही चेंडूमध्ये मोठे फटके आले नाही आहेत, त्यामुळे सामना कधी संपणार, पुढचा सामना कधी सुरू होणार, प्रेक्षकांना आता मात्र उत्कंठा लागली आहे पुढच्या सामन्याची. देर इज अ नो इन एक्साइटमेंट, यू आर वॉचिंग ना वन साइडेड मॅच. थोडासा बॅटचा फेस खुला केलाय, एज लागले, चेंडू मागे निघतो विकेट किपरच्या बिहाइंड. अजय भातोसे चेंडूला गॅदर करत असताना, तर आज अजय भातोसेने मात्र एक नवीन इतिहास लिहिला. 50 धाबा वैयक्तिक पूर्ण केल्या, त्यांना आपल्या 20 चेंडूमध्ये तब्बल 59 धाबा पूर्ण केल्या आणि काय फलंदाजी केली मैदानावरती. आल्हाददायक वातावरणामध्ये प्रेक्षकांना मात्र भुरळ घातली. आणि आज की शाम अजय भातोसे के नाम. पुन्हा एकदा सागाव संघाला एक मोठा धक्का. बदलापूरचा जो महोत्सव संपला, बदलापूर महोत्सवामध्ये वामन मात्र्यांच्या माध्यमातून रेश्मा सोनेला मी जवळून पाहिलं. चांगली कलाकार आहे, चांगला आवाज आहे, कलाकारांचा नेहमी सन्मान केला पाहिजे. ओर द विकेट, ग्रेट डिलिव्हरी, वाईड यॉर्कर. फलंदाज मात्र शांत ठेवलंय. किती धावानं किती फरकानं सामना हारणार यासाठी लढाई सुरू आहे. सचिन म्हात्रेचा संघ आपण पाहिलाय. गुड फाईट सचिन, मात्र 102 धाबा जास्त आहेत मैदानावरती, त्यामुळे सुरुवात चांगली झाली नाहीये. 2 षटकामध्ये फक्त 20 धाबा आल्या, पहिल्या षटकामध्ये फक्त 7 धाबा आल्या आणि त्यामुळे सामना जिंकता येणार नाहीये असं कदाचित मैदानावरती वाटतंय. डोंबिवलीमध्ये आता स्पर्धा सुरू होईल. ती 55 वर्षाची परंपरा असणारी मकर संक्रांत चषक 10 जानेवारीला ग्रामीणचा वर्ल्ड कप सुरू होतोय आणि सर्वात मोठी स्पर्धा टेनिस विश्वातील संपूर्ण भारताला हेवा वाटणारी जयदुर्गा माता क्रिकेट संघ काटेंच्या माध्यमातून येणाऱ्या 18 जानेवारीला क्रिकेटचा महोत्सव सुरू होतोय. कल्याण डोंबिवली परिसर मोठ्या स्पर्धा 2 तारखेला मयूर चषक म्हणजे निश्चित जगन्नाथ स्मृती चषक 10 दिवसाची डे नाईट स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळणार त्या बदलापूर नगरीमध्ये. आणि येणाऱ्या काही दिवसामध्ये घोटच्या मैदानावरती शिवा गोंडले यांच्या माध्यमातून नितेश शेट यांच्या माध्यमातून अजून एक मोठी स्पर्धा. भरपूर क्रिकेट आपण एन्जॉय करणार आहोत, भरपूर क्रिकेट आपण खेळणार देखील आहोत आणि भरपूर क्रिकेट आपण एन्जॉय देखील करणार आहोत. ऑन साइडला नाही जमलं, फारसं कनेक्टिंग चांगलं नव्हतं, शब्द पुढे सरकलाय आणि किती सोपा झेल, किती लवकर आणि किती सहज टिपलाय बघा मैदानावरती. अजून एक धक्का. यस डीज आहे. देखे जरा या सचिन मात्रे बघू शकाल लीड करत असताना. भरपूर वर्ष सचिन मात्रे मी जवळून पाहिलं एकदा कल्याण डोंबिवलीचं क्रिकेट आणि त्या सचिन मात्रे आपण पाहतोय लीडिंग मध्ये. मात्र आज की शाम अजय भातोसे के नाम. मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड गोज टू नो डाऊट अजय भातोसे. 20 चेंडू 59 धावांची दमदार मादक इम्प्रेसिव्ह फलंदाजी मैदानावरती आणि तो ठरलाय सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो. इन